नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी एकदम झटपट आणि चटकदार अशी चटणीची रेसिपी घेऊन आली आहे. आणि ही रेसिपी अगदी सोपीसुद्धा आहे आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागणार नाही. ही चटणी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये होणारी आहे. तर आज आपण आमसूलची चटणी बनवणार आहोत. आणि सगळ्यांना माहिती आहे, ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्या लोकांनी नियमितपणे आमसूल खावे असे सर्वजण सल्ला देतात. तर आज आपण आमसूल न खाता आपण त्याची चटणी बनवून खाणार आहोत. आमसूलची चटणी कशी बनवायची ते बघूया. चला तर सुरुवात करूयात. आमसूल चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी 8 ते 10 आमसूल घ्यायचे आणि ते गरम पाण्यामध्ये भिजत टाकायचं आहे. तर आपण आता पाणी गरम करून घेऊयात. तर मी इथं एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर पाणी इथं गरम झालेलं आहे, तर आपण बाजूला काढून घेऊयात. हे आमसूल एका वाटीत घ्यायचे. आता या वाटीमध्ये आपल्याला आपण जे पाणी गरम केलं होतं ते गरम पाणी आता या आमसूलमध्ये टाकून घेऊयात. हे आमसूल आपल्याला 15 ते 20 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. तर मी आता याच्यावर प्लेट झाकून घेते आणि 15 ते 20 मिनिट छान भिजू दे. मग त्यानंतर आपण चटणी बनवायला सुरुवात करूया. तर तुम्ही इथं बघू शकता की आपले 15 ते 20 मिनिट झालेलं आहे आणि हे आमसूल छान भिजलेले सुद्धा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. तर आपण चटणी करायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे घालूयात. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर आपल्याला इथं लाल तिखट घ्यायचे. त्यानंतर इथं गूळ घ्यायचे, 2 चमचा गूळ किसलेलं. तर हे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता की मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण भिजवलेले आमसूल टाकून घेऊयात. आता याच मिश्रणामध्ये आमसूल टाकून घेऊयात. आता आमसूल टाकल्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेऊयात. तर अगोदर मी 2 चमचा गूळ टाकलेलं होतं, परत मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊयात. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात. तर मी हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आणि आपली ही चटणी तयार झालेली आहे. ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेते. भिजवलेलं आमसूलचं पाणी आपण फेकून न देता ते फ्रीजमध्ये ठेवायचे. जेव्हा आपण रस्साभाजी बनवतो तेव्हा हे पाणी त्या रस्साभाजीमध्ये वापरायचे. तर आपली भाजी खूप छान चविष्ट अशी बनते. तर आमसूलची चटणी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपली आमसूलची चटणी खूप छान चविष्ट अशी बनलेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.